श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी वासुदेव हरी. आज आपण इथं सेवेसाठी संत गोरा कुंभार यांचा एक अभंग घेतला आहे. अभंग. रोहिदासा शिवरायेसाठी दिली पुंडलिका भेटी. पुंडलिका झाला अनुताप, धन्य सत्य गुरुमाय बाप. जन्मा येऊनी काय केली करणी, व्यर्थ शिणवली जननी. 9 महिने ओझे वागवून, नाही गेला तिचा शिण. ऐसा अपराधी क्षमा करा कृपानिधी. ऐसा पुंडलिकाचा भाव, उभा केला पंढरी राव. भक्त पुंडलिकासाठी उभा बिवरेच्या तटी. कटीवर ठेवूनी कर, उभा वेटेवरी नीट. ऐसा भाव धीर म्हणे गोरा, तीर्थाचा फजित खोरा. अर्थ. पूर्वायुष्यात पुंडलिक हे स्वभावाने अत्यंत अहंकारी आणि विषयभोग घेणारे होते. ते मातापित्यांची कधीच सेवा करत नव्हते. पण पांडुरंगाची त्यांच्यावर एक कृपा झाली आणि त्यांना उपरती झाली. भक्त रोहिदासाप्रमाणे पुंडलिकाने देवाला सर्वस्व अर्पण केले. पुंडलिकाने खऱ्या भक्तीने देवाला आपलेसे केले. पुंडलिकाला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्याला भक्तीमुळे उपरती झाली की आईवडील हेच आपले खरे गुरु असतात. माझे जीवन त्यांच्यामुळेच धन्य झाले आहे. मी जन्माला येऊन आईला त्रास दिला. 9 महिने गर्भात वाढवून तिने माझे ओझे सहन केले. मी मातापित्याचे ऋण फेडू शकत नाही. असे ज्ञान झाल्यावर त्या आईवडिलांची सेवा करू लागले. त्यांचा निर्मळ भाव पाहून पांडुरंग स्वतः बिवरेच्या काठी कमरेवर हात ठेवून पुंडलिकाला भेट देऊन त्याला धन्य केले. ज्यांच्या मनात भक्तिभाव नाही त्याने तीर्थयात्रा करूनही फायदा नाही. घरी आईवडिलांना झिडकारून देवभक्ती केली तर देव प्रसन्न होत नाही. देवाला निस्सीम श्रद्धा भक्ती आवडते. आईवडील आपले गुरु असतात अशी उपरती पुंडलिकाला झाली. चूक लक्षात येऊन पश्चाताप होणे महत्त्वाचे. बाह्य दिखावे नको. शुद्ध भावना भक्ती असेल तर देव आपल्यापाशी कायम उभा राहतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.